आई काय ग कसला विचार करतेस? खूप दिवसांनी अशी खुश दिसतेस. देऊ अगं तुला सुजाता आठवते? माझी मैत्रीण ती ग अमरावतीला असायची ती. सुजाता मावशी ना? हो आठवते ना. दर सुट्टीत तू मला आणि साक्षीला घेऊन तिथे जायचीस. मग आम्ही दोघं समीक्षाताई आणि सोहम बरोबर खूप धमाल करायचो. अगं समीक्षाचा फोन आला होता. हा हो. कशी आहे समीक्षाताई आणि सोहम कसा आहे? अगं कसेच म्हणून काय विचारतेस? उद्या ते इथे आले ना की तूच त्यांना विचार. उद्या दोघं आपल्याला इथे भेटायला येणार आहेत. हो हो. तेच तर सांगायचं होतं तुला. खरंच सुजाता गेली पण मला समीक्षाचं अगदी कौतुक वाटतं. आठवणीने फोन केला. हीच ठेव. करेक्ट आहे अगदी. अरे काय चाललंय तुझं? किती वेळ या आरशासमोर तयारी करतोयस तू? चल आता उशीर होतोय. ताई बरोबर आहे. तिथे देवयानी असणार आहे ना. मला लागणारच इतका वेळ. चालू द्या चला. ताई तू पण ना. सोहम तुला आठवतं लहानपणी अमरावतीला जेव्हा देवयानी यायची ना तिची आजोळी, तेव्हा तू असंच खूप खुश व्हायचास. वर्षभर तिची वाट पाहत राहायचास आणि ती आली की सारखा तिच्या मागे मागे असायचास. तिच्या मागे मागे ना ताई, तिच्या बरोबर असायचं. कळलं. हा चल आता उशीर होतोय आपल्याला. चल. अरे थांब मिठाईचा डबा घ्यायचा राहिला. आणतेच मी. हा काय काही नाही. बघू. गिफ्ट कोणासाठी? देवयानीसाठी. देवयानीसाठी. काय आहे सांग. नाही तू कशाला मला सांगशील? स्पेशल गिफ्ट फॉर स्पेशल पीपल. ताई आता उशीर होत नाहीये. चल. चल. पण तू मला एक सांग, ही फुलपाखरू लावायची आयडिया कोणाची आहे? नक्की तुझी नसणार. चल ना यार ताई. तू देवयानी? समीक्षाताई सोहम राईट. ही तो किती मोठी झालीयस आणि काय गोड दिसायला लागलीयस. आणि सोहम सुद्धा किती वेगळा दिसतोय. एकदम हँडसम. किती वर्षांनी भेटतोय ना आपण. कसे आहात तुम्ही? मस्त. काय सोहम? हो ना देवयानी, हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? थँक्यू. पण कशाला? तुझी एक उधारी बाकी होती. देवयानी तुला आठवतं लहानपणी तुझं एक एक्सपेन्सिव्ह फाउंटन पेन जे बाबांनी तुला गिफ्ट दिलं होतं. या ना. या बसा. आई समीक्षाताई आणि सोहम आलेत. लवकर ये. अरे वा. अगं किती वाट बघत होते मी तुमची दोघांची. किती गो मोठे झालात दोघ जण. सोहम तो ओळखायलाही येत नाहीये. मावशी पाया पड. अगं असं मावशी पाया पड.
सुखी वा. हे घे. अगं हे काय आता हे अगं, असू दे ग. बसा ना बसा बसा. बरं झालं आलात ते. किती वर्षांनी बघते मी तुम्हाला आज. समीक्षा, तुला बघितलं आणि मला सुजाताची खूप आठवण आली ग. बरं झालं तुम्ही आठवण ठेवून आलात ते. अगं मावशी, आम्ही तुला कधीच विसरलो नाही. अगं पण कामाच्या व्यापात वेळ मिळाला नाही एवढंच. अगं पण तू मात्र अगदी आहे तशी आहेस. तू मात्र बदललीस. हा, कशी होती लहानपणी गोबऱ्या गोबऱ्या गालांची. काय मावशी. बर तुम्ही बसा. हा, मी आलेच. आई आई तू बस, मी येते. बस बस बस, तू गप्पा मार. सोहम, तुझं काय, कसं चाललंय तुझं, काय करतोय सध्या? मावशी, मी आत्ताच इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. मेगा टेक्नॉलॉजी नावाच्या एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉबला आहे. अरे वा, छान. आणि समीक्षा, तू लग्न केलंयस का नाही? खरं सांगू मावशी, वेळच मिळाला नाही. आई गेल्यानंतर याला वाढवण्यात दिवस कसे गेले कळलंच नाही. काही गोष्टी राहूनच गेल्या. घ्या. ठेव. सोहम, तुला शिरा आवडतो ना, म्हणून गोडाचा शिरा केलाय. आणि समीक्षा, तुझ्या आवडीचे ढोकळे तेही केलेत. मावशी, आमच्या आवडीनिवडीचं लक्षात आहे तुझ्या. अगं म्हणजे काय, तुम्ही दोघं म्हणजे मला माझ्या साक्षी देऊप्रमाणेच नाही का? हो का? ओळख करून देते. हा, ही अभिलाषा, माझी धाकटी जाऊ. आणि अभिलाषा, काल तुला फोन आला होता ना, ती ही समीक्षा. बरं बरं. आणि तिचा भाऊ सोहम. सोहम इंजिनियर आहे आता. देऊ, तू काय करतेस? मी ही दादूंसारखीच शाळेत शिक्षिका आहे. सध्या जरा ब्रेक घेतलाय, पण हिचं लग्न ठरलंय. काँग्रेस देवयानी. थँक्स. कॉंग्रॅट्स देऊ. कोण आहे मुलगा आणि कधी आहे लग्न? मोठा संस्थानिक आहे. विक्रमादित्य राजे शिर्के. पण सध्या हिच्या प्रेमात बिचारा रस्त्यावर राहतो. तुमचं आता येणं जाणं होईलच ना. मोठी लव्ह स्टोरी आहे. देवयानी सांगेलच तुम्हाला. आणि साक्षी कुठे दिसत नाही ती? साक्षी सब इन्स्पेक्टरची परीक्षा देणार आहे. त्याचंच लेक्चर होतं आज. महत्त्वाचं लेक्चर होतं म्हणून थांबली नाही. पण तिलाही तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती. तिचं लहानपणापासून स्वप्न होतं ना हे. आई, अगं समीक्षाताई काहीच विसरली नाहीये. देवयानी, खरं तर त्यावेळेचा प्रत्येक क्षण हा न विसरण्यासारखाच होता. सोहम, समीक्षा आता जेवूनच जायचंय. हा, नाही, नको. आज आम्हाला सुट्टी आहे, त्यामुळे एका ठिकाणी जागा बघायला जायचं आहे.
कारण आता आम्ही जिथे राहतोय ती जागा टेम्पररी आहे. ताई निघूया. हो. मी गाडी काढतो. येते मी. हा हा बरं ठीक आहे, पण पुन्हा ये ग. हा, आणि काही लागलं ना तरी नक्की सांग. हां हो नक्की सांगेन. येते हां. येते देऊ. येते अभिलाषा का. हा सोहम जरा विचित्र नाही वाटला? जाऊ दे, मला काय करायचंय. बायसाहेब भुपे. ಹಲೋ. ನನ್ನ ಹೆಸರು ಲಿಂಗಪ್ಪ. पोचला का बुके? कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? हो ते विक्रमादित्य राजेंचं एंगेजमेंट झालं ना, म्हटलं तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स करावं म्हणून फोन केला हो. हे बातमी तुमच्यापर्यंत पोचलेलं दिसत नाही. असू द्या. ते विक्रमादित्य खूप गडीबिडीमध्ये असतात हो, बिझी असतात, राहून गेला असेल. पण मी एक सांगू का, ते लग्नाच्या वेळी असं होणार नाही हो. आय माय सेल्फ विल पर्सनली कम अँड इन्व्हाइट यू. आमच्या भावाच्या लग्नाचं आमंत्रण तुम्ही आम्हाला देणार? द्यावंच लागणार की हो. कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखाशी आम्ही ते असोसिएट असतो ना. आणि हे लग्न सुद्धा आम्ही खूप धामधुमीत करणार हो, महादेव बिल्डर्सच्या स्पॉन्सरशिप खाली. हे बघ लिंगप्पा, आम्हाला कमी लेखण्याची तुझी धडपड आमच्याही लक्षात येते, पण हा पोरखेळ थांबव आता. माझा तुला प्रेमळ सल्ला आहे. हे जर तू थांबवलं नाहीस तर तुला फार महागात पडेल, कारण विक्रमादित्यांचं लग्न देवयानीशी कधीही होणार नाही. ते तसं प्रयत्न तुम्ही आधी पण केलं होतं की, पण ते विक्रमादित्य राहत होता त्या वस्तीतून त्याला बाहेर काढण्यासाठी. पण काय झालं, आमच्या एका शब्दाखातर सगळं वस्ती ते विक्रमादित्यच्या पाठी उभं राहिलं का नाही. आमचं बोलणं पटलेलं दिसतं तुम्हाला. हो, कारण आम्हाला तुझी दया येते. आमच्याशी बरोबरी करण्याच्या नादात आमच्या लेखी तुझी किंमत एका चिलटापेक्षा जास्ती नाही हे तू विसरलेला आहेस. सोहम, अरे इथे काय करतोस तू? उदास काय असा? कसला विचार करतोयस? काही नाही ग, सहजच. सहजच म्हणून विषय संपवू नकोस. आज सकाळी तू किती उत्साहात होतास देवयानी भेटणार म्हणून, आणि तिचं लग्न ठरल्याचं कळलं म्हणून तुला वाईट वाटतंय ना? काहीतरीच बोलू नकोस. अगं तू समजतेस तसं काहीही नाही. झालं सोहम, मी तुझी मोठी बहीण आहे. तुला जवळून ओळखते. मला माहिती आहे देवयानीला तू सहजासहजी मनातून काढून टाकू शकत नाहीस. हो ताई. ताई ताई समज मी अमेरिकेला गेलोच नसतो आणि 4-5 वर्ष इथेच राहिलो असतो, तर
तर माझं आणि देवयानीचं लग्न झालं असतं ना. अरे काय बोलतोयस तू वेड्यासारखं? जाऊ दे, या सगळ्यात जड तरच्या गोष्टी आहेत. याचा विचार करून आता काय उपयोग आहे? हो ना, मग आता देवयानीला मनातून काढून टाकायचं. मी तुझ्यासाठी मुली बघायला लागते. नाही ताई, ताई देवयानीचं लग्न ठरलंय, अजून झालेलं नाहीये. आणि आणि कदाचित उद्या ते लग्न मोडूही शकतं. सोहन, गुड मॉर्निंग विक्रम. गुड मॉर्निंग देवानी. काय एवढ्या सकाळी फोन केला? अच्छा, आता लवकर तयार हो आणि ताबडतोब इकडे निघून ये. आपल्याला जायचं आहे. कुठे जायचंय? नील भैया आणि रागिणी बहिणींनी आपल्याला जेवायला बोलवलंय आणि त्यानंतर आपल्याला तसंच शॉपिंगला पण जायचं आहे. त्यामुळे घरी उशीर होईल असं सांगून ये. ओके? ठीक आहे, मी लगेच तयार होते. ठीक आहे. आम्हाला आता बरीच कामं आहेत, आम्ही पण आमचं आवरून घेतो. बाय. बाय. आम्ही देवयानीशी लग्न करायचं ठरवलंय आणि आयुष्यातल्या इतक्या आनंदाच्या आणि महत्त्वाच्या क्षणी आम्हाला तुम्हा सगळ्यांची खूप गरज आहे. कदाचित देवयानीला सुनेचा दर्जा देणं तुम्हाला जमणार नाही, पण मुलाच्या लग्नात त्याला आशीर्वाद द्यायला तरी तुम्ही याल.